आपण बघूयात ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठाकरेंची शिवसेना दावा सांगणार आहे। सूत्रांची माहिती आहे तर विरोधी पक्षनेतेपदी कोणाला निवडावं याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी आमदारांवर सोपवलेला आहे। आमदारांमध्ये याबाबत सध्या चर्चा सुरू आहे। पक्षाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव हे प्रबळ दावेदार मानले जात असून त्यानंतर प्रतोद सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे यांचंही नाव सध्या चर्चेत आहे। दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। दिनेश जी, बघा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे। नेमकी अधिवेशनात शिवसेना युबीटीची आणि महाविकास आघाडीची काय व्यूहरचना असणार आहे, सत्ताधारी आमदारांना किंवा सत्ताधारी पक्षाला कात्रीत पकडण्यासाठी या संदर्भातली चर्चा किंवा या संदर्भातली एकूण साधक-बाधक चर्चा सुरू आहे। पण जी मोठी बातमी या बैठकीतली समोर येते ती म्हणजे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना युबीटी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे। काँग्रेस एनसीपीची काय भूमिका असेल ती असेल, पण शिवसेना युबीटी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार असल्याची माहिती किंवा तसा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। आता विधान परिषदेत विधानसभेत शिवसेना युबीटीचा विरोधी पक्षनेते पदाचा उमेदवार कोण असणार या बाबतीतला अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जरी घेणार असले तरी त्या बाबतीतला निर्णय या बैठकीत घेण्यासंदर्भात त्यांनी आमदारांवर तो निर्णय सोपवलेला आहे। त्यामुळे जवळपास 1 तासाभरापासून जी बैठकीत चर्चा सुरू आहे, उद्धव ठाकरे वेगळ्या रूममध्ये बसलेले आहेत आणि आमदार आता नेमका उमेदवार कोण असावा विरोधी पक्षनेते पदाचा या बाबतीतली चर्चा करता आहेत। जी आणखी सूत्रांकडून माहिती मिळते या पदासाठी पक्षातले ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत। त्या खालोखाल सुनील प्रभू जे पक्षाचे प्रतोद आहेत त्यांचंही नाव चर्चेत आहे आणि आदित्य ठाकरे यांचंही नाव चर्चेत आहे। भास्कर जाधव हे विधानसभेत शिवसेना युबीटीचे गटनेते आहेत, तर आदित्य ठाकरे हे विधिमंडळाचे शिवसेना युबीटीचे नेते आहेत। त्यामुळे आमदार नेमका काय निर्णय घेतात आणि उद्धव ठाकरे तो मान्य करून आज जाहीर करतात का, पण एक हे निश्चित धोरण ठरलेलं आहे की शिवसेना युबीटी हा विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार आहे। पण यातले काही तांत्रिक मुद्दे बघितले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जे विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पद आहे त्याचा अंतिम निर्णय किंवा तिथले अधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडे आहेत। महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद दावा करण्यासाठी तितकं आमदारांचं संख्याबळ नाही आहे, पण तरीही एकत्रितपणे स्ट्रॅटेजी करून या बाबतीतला महाविकास आघाडी निर्णय घेईल। उद्या रविवारी चहापानाचा कार्यक्रम आहे, त्यावेळेस महाविकास आघाडी काय भूमिका घेते, पण एकंदरीत अलीकडच्या काळात शिवसेना युबीटी आणि भाजपचे जुळलेले सूर तसंच मुखपत्र सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळात घेतले जाणारे निर्णय आणि त्यानिमित्तानं होणारं कौतुक, शिवसेना आमदार किंवा शिवसेना नेत्यांच्या देवेंद्र फडणवीस यांची वाढलेल्या भेटीगाठी हे सगळं सूचक आहे की शिवसेना युबीटी विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे असावं यासाठी पद्धतशीरपणे व्यूहरचना आखते आहे। कारण विरोधी पक्षनेतेपद विधानसभेतलं यासाठी महत्त्वाचं आहे कारण ते विधिमंडळात विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचं पद मानलं जातं, कारण विरोधी पक्षनेता विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या अगदी समोर बसतो। एक प्रोटोकॉल विधानसभेतला विरोधी पक्षनेते पदाचा त्या पक्षाला मिळतो किंवा त्या नेत्याला मिळतो आणि त्याला कॅबिनेट दर्जाही असतो। त्यामुळे हे पद आपल्याकडे असावं या बाबतीतला निर्णय या बैठकीत झालेला आहे। फक्त या पदी कोणाची वर्णी लागते, प्रबळ दावेदार भास्कर जाधव मानले जात आहेत, त्या खालोखाल सुनील प्रभू आणि त्या खालोखाल आदित्य ठाकरे आमदार नेमका काय निर्णय घेतात आणि उद्धव ठाकरे तो मान्य करून जाहीर करतात का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। बरोबर आहे, नक्कीच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।